सो गाइस लिटरली खतरनाक इकडे वाटतंय. समुद्राच्या लाटा इकडे येत आहेत, जोरात पाणी मारतंय. इधर मत आ रे. संपूर्ण बोट तुटली ती, कुठल्या तरी कंपनीची होती ती. एक तुकडा इकडे आहे. सो हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजू पस्कुडे ब्लॉग. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं मित्रांनो. तर गाइस आता आम्ही चाललोय जरा निवळी, तर थोडंसं काम होतं. सो म्हटलं आज करूया ब्लॉग. बघूया आजचा दिवस सुट्टी आहे आम्हाला. तो विक्रमला मी बोलवलंय, तिकडे बघू शकता तुम्ही. विक्रम येतोय तेव्हा तिकडे तो चैनला ऑइल मारतोय बघा. सो तिकडून चैनला ऑइल मारून तो आता येईल. लेट्स गो. आणि आजचा ब्लॉग बघा काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये. येतोय बघा तिकडून. आपल्यासोबत सुशीलदादा पण आहे. सुशीलदा चल जाऊया ना. बघा ब्लॉगमध्ये हे बघा विक्रम मोहिते पण आलेले आहेत. लेट्स सी. हो बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं आहे. सो आज रत्नागिरीत विक्रमचं काम आहे, तर रत्नागिरीत पण जायचं आमचा प्लॅन आहे. पण आम्ही जाणार आहे आज बाईक घेऊन. दादा उंदीर मामाला आज आम्ही पकडलाय दुकानामध्ये. मग दाखवतो नंतर काय विषय आहे दादा तो. सो कंटिन्यू ब्लॉग बघा आजचा. आम्ही चाललो कार घेऊन. बरेच दिवस ब्लॉग ना आपण एकत्र आम्ही केलेला होता. सुशीलदा आमच्या बऱ्याच दिवसाने आलाय आम्हाला भेटायला. हात दाखव सुशीलदा. ओके चलो. तर गाईज आता आम्ही निवळीमध्ये आलोय, तर म्हटलं वडापाव खाऊया. सर्वांचा आवडता वडापाव आम्ही खायला जातोय. सर्वांचा आवडता वडापाव तो म्हणजे आमचा मित्र स्वराज भाई. स्वराज भावाकडे जातो आम्ही वडापाव खायला. सो चलो लेट्स सी. आधी वडापाव खातो मग बोलू बाकीचं काय ते. आम्ही वडापाव खायला उतरतोय. स्पॉन्सर आहे आमचे बघा सुशीलदा इकडे. सो गाईज आता आम्ही वडापाव वगैरे खाल्ले, तर पोट भरलेलं आहे फुल. आणि इकडे बघू शकता मी विक्रम मोहितेंचं पण पोट भरलेलं आहे. पण माझा मोडाप झाला. कसला तो तुझा मोडाप काय असतं काय विषय नाही, ते रोजच आहे. काय बरोबर ना. आम्ही ऐकून कंटाळलो. सो गाईज लेट्स सी. आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा. आज आम्हाला प्लॅन होता जायचा कुठेतरी फिरायचा, बट टाइम नाही मिळत आहे. बघूया जाऊया कुठेतरी. सो आता वडापाव वगैरे खाल्ला नाही विक्रमने पोट भरून. पैसे पण स्वतःच दिले नाही आम्हाला, कधी खायला घालत नाही, घातला नाही खायला आज. सो लेट्स सी. कंटिन्यू ब्लॉग बघा. आजच्या ब्लॉगमध्ये आपण काहीतरी वेगळं करू. प्लॅन आहे. पण विक्रम मी काय म्हणतो, काल तुम्हाला पोलिसांनी पकडलं नव्हतं इथे. असं नाही आहे, मी नाही थांबवलं असतं, मी पळालो असतो. कारण का थांबून पण मला दंड बसला असता आणि पळून पण दंड बसला असता. दंड काय. तर मित्रांनो आम्ही चाललो रत्नागिरीमध्ये खरेदी करण्याकडे जा रे. सो लेट्स सी. कंटिन्यू ब्लॉग बघा. आता जरा मी गाडी चालवतोय. तर तो काय देखिए चुवा का पूरा हाल बेकार हालत. विक्रम राग नाही ना. थोडी चुन चुन के मारूंगा, चुन चुन के. नाही रे भावा, इज्जत भावाला इज्जत देतो. भावा इज्जत देतो तुला. निल्ले अकरा. आता चालतो का जाऊया. विक्रम या उंदराला घे पाहिला. होय हे विक्रमचा विषयच वेगळा असतो रे कायम. नुसतं कायम रडत. सो गाइस चलो आज हम जाते जरा किधर. प्लान होता है देखते. आधी पहिले पेट्रोल पंप जाऊया. पेट्रोल टाकूया. घे. आम्ही पेट्रोल पंप जातोय आधी. पेट्रोल पंप चल. सो गाइस चलो आज हम जाकर देखते हैं क्या होता है ब्लॉग में. चालू जरा पेट्रोल पंपात. आधी पेट्रोल टाकून येऊया की नंतर येऊया पेट्रोल टाकायला. हाँ सो गाइस चलो. 2 साइड में गाड़ी देखा है. त्याला फसवलेला आपण विक्रमला. ये सो गाइस विक्रमला आम्ही थोडंसं फसवलेलं आहे. तर त्याला सांगितलं आम्ही आधी पेट्रोल पंप जातोय. तर तो आम्ही आलो डायरेक्ट घरी. मंदिर मामांचा विजय असो. हे देखिए रे अन्याय होतो. अन्याय ह्या गोष्टीला न्याय द्या. हे हा बोलतो न्याय द्या मला. न्याय मंदिर मामा बोलतो न्याय द्या. न्याय. A few moments later. सो गाइस चलो लेट्स सी. आज आपण मोटर ब्लॉग चालू करायला. विक्रमचा व्हायचा रत्नागिरीला जरा काम आहे. सो चलो. ब्रेक मारताना मागं बघतो.
त्याला वाटलं मी मागून जाऊन टोकणार त्याला. तर हेल्मेटमध्ये मला कोण ओळखत नाही जास्त, तसंही पण असं पण ओळखत नाही कोण, पण हेल्मेटमध्ये पण अजून जास्त ओळखणार नाही. आपण जरा पेट्रोल पंप जाऊया, आपलं काम आहे. तो आधी पेट्रोल टाकूया, आपल्या गाडीत थोडं पेट्रोल कमी आहे. सो गाडीला मिरर नाही आहेत बघा, मिररला पण लावायचे आहेत आपल्याला. जर साधे मिरर लावायचे आहेत, काय विषय नाही. दादा पेट्रोल टाक ना, फक्त 150. हो ओके. सो आपलं पेट्रोल टाकून झालं आहे आणि आपला काटा जो आहे तो बऱ्यापैकी वरती आहे. आता आपण ये पेट्रोल में मुंबई भी जा सकते हैं. ऐसे कुछ ज़्यादा नहीं हो गया. सो असं काय नाही, पण बऱ्यापैकी लांब जाईल गाडी. बड़ी अच्छी बात अंतर भरपूर गाठेल गाडी. आपली स्प्लेंडर आहे. विक्रम भाई पुढे गेलेत, आपले विक्रम भाव आणि दुसरा सिद्धी दादा. तर मी म्हटलं ही गाडी घेऊन येतो पाठवून, कारण यांचं थोडं काम आहे, तर पुढे गेले. सो आपण डायरेक्ट रत्नागिरीमध्ये प्ले करूया. आपला जो कॅमेरा आहे तो मी खाल्ली नाही. बुलेटला हार बघ मस्त वाटतं ना, असं घे रे, खतरनाक वाटतं रे. रावडी रावडी एकदम एकदम रावस. सो गाईज ब्लॉग आपण डायरेक्ट रत्नागिरीमध्ये स्टार्ट केला आहे, कारण का माहिती आहे का, जास्त स्टोरेज पण तुम्हाला पण नको, तुमचा पण टाईम वाचला पाहिजे भावानो. सो लेट सी कंटिन्यू ब्लॉग. सो इकडे आहे आपलं सिव्हिल रत्नागिरीचा. सो गाईज आता आपण आलो जयस्तंभावरती. सो गाईज आपला रत्नागिरीचा एस टी स्टँड बघू शकता तुम्ही. इकडे बघा किती सुंदर बनवला गेला आहे आणि काय व्ह्यू येतो बघा त्याचा. भरपूर आहे ट्रॅफिक आज, तर पण क्लिअर होतं आहे लगेच. पटवर्धन हायस्कूल हो ताई, ऐकलत का? हो इथे आहे बघा, इथे इथे आहे बघा, इथे. हां वेलकम. सो गाईज आम्ही नवीन लोकेशन हे केलं आहे, सिलेक्ट केलं आहे. सो आपण जातो आहे. आपण आता डायरेक्ट लोकेशनला जाऊनच ऑन करूया कॅमेरा. सो तब तक के लिए रुके रहिए और बने रहिए वीडियो पे. सो गाईज आता आपण लोकेशनला काहीच वेळात पोचतो आहे. सो लेट सी काय लोकेशन आहे बघा तुम्ही. खतरनाक लोकेशन आहे, जे काही दिवसांनी गायब होणार आहे लोकेशन. म्हणजे इथला जो स्पॉट आहे तो काही दिवसांनी गायब होईल. ये देखिए आगे का नज़ारा, समंदर की लाटे इधर आते. सो गाइस लिटरली खतरनाक इकडे वाटतंय. समुद्राच्या लाटा इकडे येत आहेत, जोरात पाणी मारतंय. इधर मत आ रे. खूप मजा घेणार आहे आपण त्या स्पॉटची. सो खतरनाक व्ह्यू होते की नाही सांगा मला तुम्ही. या कडक कडक आपलं जायचं तिथे मित्रांनो. सो गाईज तुला व्ह्यू बघा तुम्ही काय येतोय तो. सो जास्तीत जास्त वाऱ्याचा आवाज येणार तुम्हाला आपल्याला वाटतंय. हे देखिए इसको हम कितने दिन से तड़प रहे थे देखने के लिए. संपूर्ण बोटच तुटली ती. आहे बघ किती हेवी, म्हणजे बोट आहे म्हटलं तर हेवी असणारच ती. कुठल्या तरी कंपनीची होती ती. एक तुकडा इकडं आहे. नाव बघ अजून गेले काही वरचं बघ भांडं अजून बघ नवीन आहे. अरे प्लास्टिक असणार ते. ह्या पृथ्वीवरती प्लास्टिकच जास्त वेळ टिकू शकतं. वॉशिंग मशीन पण आहे. हां वॉशिंग मशीन आहे त्या काळांची वॉशिंग मशीन बघ किती जुनी आहे ती. सो गाईज आम्ही इथली व्ह्यू एन्जॉय करून आम्ही निघालो आहे. व्ह्यू बघा, समुद्राचा व्ह्यू बघा. स्कॉर्पिओ येन चलो.